तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती म्हणजे आळूवडीची रेसिपी। ही रेसिपी खूप सोपी आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम मी आळूची पानं घेतलेली आहेत। पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आळूची पानं आणि ही पानं आहेत तर ती मी 8 आळूची पानं घेतलेली आहेत। आता याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण पहिली प्रोसेस करायला जाऊया। तर पानं स्वच्छ धुवून घेतल्यावर याच्या शिरा आहेत ना तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर या शिरा असतात ना या पानाच्या त्या खूप अशा कठीण असतात। जे नंतर काय होतं जेव्हा आपण बेसनचं पीठ लावतो आणि रोल करतो मग तेव्हा ते पान आहे तर फाटलं जातं आणि बेसनचं पीठ सर्व बाहेर येतं। त्यामुळं ही ट्रिक पहिली अशी आहे की जेव्हा आपण आळूचं पानावर जेव्हा बेसनचं पीठ लावतो जे बॅटर केलेलं असतं ते लावायच्या आधी ह्याची जी शीर काढलेली आहे ना तर त्या पद्धतीने काढून घ्यायची आणि त्याच्यावरून लाटणं फिरवून घ्यायचं जेणेकरून ज्या कठीण काढा असतात ना तर ते छान अशा मऊ पडतात। जेणेकरून रोल जरी केला ना तरी ते एकदम पीठ वगैरे व्यवस्थित बसतं। त्यासाठी आता काय करते एक पानाचं तुम्हाला मी शीर काढून दाखवली तशीच मी सगळ्या पानांची शिरा आहेत त्या काढून घेते आणि लाटण्याने असा मऊ करून घेते। तर सगळ्या पानांच्या मी शिरा आहेत ना त्या काढून घेतल्या आणि मस्त अशा लाटण्याने हात फिरवून घेतला। आता इकडं आहे तर ते आपण मसाला बनवायला घेऊया। त्यासाठी काय करूया सर्वप्रथम मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर आहे, लसूण आणि खोबरं। तर मिरच्या मिक्सरमधून सेपरेट बारीक करून घेणार आहे आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे सेपरेट मी बारीक करून घेणार आहे। तर याचं कारण असं आहे की मिरची आपण कमी जास्त करू शकतो तिखटाप्रमाणे, त्यामुळे सेपरेट बारीक करून घ्यायचं। म्हणून खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आता मी बारीक करून घेते आणि मिरची पण सेपरेट बारीक करून घेते। आता आपण बेसनचं पीठ आहे तर ते घेऊया। बेसनचं पीठ मी इथं घेतलेलं आहे 5 चमचे घेतले, 5 ते 6 चमचे घ्यायचं। तुमचं आळूची पानं किती आहेत त्याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इकडं मी 6 चमचे बेसनचं पीठ घेतलं। याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे आहे तांदळाचं पीठ आणि 1 मोठा चमचा आहे तर ते पांढरे तीळ घेतलेत आणि ते आता त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आहेत ना ते टाकून घेऊया। आता ओवा घेतला आहे एक अंदाजे घेतला आहे तर तो असेल अर्धा चमचा, नंतर जिरं पण अर्धा चमचा आहे आणि नंतर इकडं आहे तर ते चिंच आणि गुळाचा कोळ आहे तर तो आहे ना मी चिंच आणि गूळ 15 मिनटं भिजत ठेवला आणि गाळणीने असं गाळून घेतलं। तर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं 15 मिनटं आणि गाळणीने गाळून घ्यायचं। आंबट गोड अशी तिखट खूप चव लागते यामुळे। तर हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपल्या आळूवडीतला तर तो नक्की टाकायला विसरू नका। तर इकडं नंतर बाकीचं आहे ते म्हणजे मिरचीची पेस्ट आणि खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती बनवून घेतली मी आणि ती त्यामध्ये सगळी टाकली। तुम्ही याच्या मिरचीच्या पेस्टऐवजी लाल तिखट पण टाकू शकता, पण मिरची टाकल्यावर खूप चव छान येते। हळद अर्धा चमचा टाकला आणि मीठ चवीपुरतं टाकलं। चला आता झालं आहे आपलं सगळं याच्यामध्ये मिश्रण टाकून आणि नंतर मग आता हे मिश्रण सगळे जिन्नस टाकून झालेत। आता मिश्रण बनवून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये ना हळूहळू 1-1, 2-2 चमचे पाणी ओतून मिश्रण बनवून घ्यायचं। त्याचं जास्त पाणी ओतायचं नाही, थोडं तसं लागेल तसं ओतून घ्यायचं। एकदम ओतलं तर पीठ पातळ होईल, मग ते सगळं जेव्हा रोल करतो तेव्हा सगळं पीठ आहे तर ते बाहेर येतं। त्यासाठी सुरुवातीला 1-1, 2-2 चमचे पाणी ओतून घ्यायचं आणि बॅटर बनवून घ्यायचं। आता एका साईडला असं आपण चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे होणार नाहीत। आता पीठ आहे ना ते आपलं मळून झाले। आता मला एक कप बरंच पाणी लागलं एवढ्यासाठी। इकडं आहे तर ते मी आता पीठ असं उचलून घ्यायचं, असं हळूवार पडलं की समजायचं आपलं बॅटर तयार झालं आहे। आता इकडं मी चाळण घेतले, चाळणीला चांगलं तेल लावले। तुम्ही वडी कशामध्ये शिजवता त्याच्यामध्ये शिजवायला ठेवणार त्याच्यामध्ये फक्त तेल लावून घ्या जेणेकरून वडी चिकटायची नाही। आता मी चाळणीमध्ये बनवणार आहे त्यामुळं त्याला तेल लावून घेतलं आणि इकडे ना सुरुवातीलाच मी पातेलं पण गरम करायला ठेवलं आहे आधीच। तर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे जेणेकरून वडी आहे ती पटकन शिजेल त्यासाठी। आता पहिलं इथं ते आळूचं पान घेतलं, ते मोठं पान घेतलं आहे। तर सुरुवातीला आळूचं पान मोठं का घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण बारकी पानं ठेवतो ना तर तेव्हा ती सगळी त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतील त्यासाठी। त्यामुळे सुरुवातीला साईज आहे ती आळूच्या पानाची मोठी घ्यायची आणि मग नंतर छोटी अशी पानं स्टेप बाय स्टेप घेत जायची। आता पहिल्या पानाला तर मी आता पीठ लावून घेतलं आहे चांगलं व्यवस्थित आणि पीठ पण किती एक नंबर बसतंय बघू शकता पानाला।
दुसरी साईड आहे तर दुसरं पान आहे ते उलटं ठेवायचं. तिसरं पान घ्यायचं, त्याला पण अशाच पद्धतीने पीठ लावून घ्यायचं. ते ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्याला पण व्यवस्थित पीठ लावून सगळ्या कोपऱ्यांपर्यंत लागेल असं लावून घ्यायचं. आता मी इथं आहे ना 4 पानांची लेयर बनवणार आहे. तुम्ही तर कोण 5 पानं पण घेतं, तर मी इथं 4 पानं घेणार आहे. आणि पहिलं सुरुवातीचं पान मी मोठं ठेवले, नंतर छोटी छोटी असे एका साईजची पानं मी ठेवलेली आहेत. आता इकडे ना आळूच्या पानांना माझे सगळीकडे लावून झाले बघा कोपऱ्यांना. आता पीठ लावून झालं की मग नंतर पानं आहेत ते आपण आता रोल बनवून घेऊया त्याचा. आता पहिलं पान ह्या पद्धतीने असं दुमडून घ्यायचं, त्याच्यावरून थोडंसं बेसन पिठाचा हात लावायचा. आता हे का, तर जेव्हा आपण तेलामध्ये जेव्हा आळूची वडी सोडतो ना, तर तेव्हा त्याचे लेयर मोकळे होऊ नयेत, त्यासाठी आधीच बेसनचं पीठ वरून एक एक रोल करताना नॉर्मल का होईना असं हाताने फिरवायचं आणि प्रेस करायचं त्यासाठी. आता इकडं ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना, आळूची वडी कधीच तेलामध्ये सुटणार नाही. तर मी पण असं रोल करत करत वरून थोडंसं असं बेसन पिठाचा हात फिरवायचा, जेणेकरून आळूची पानं अजिबात तेलामध्ये सोडल्यावर सुट्टी होणार नाहीत त्यासाठी. आणि पानं आहे ती छान असा रोल तयार झाला आहे, बघू शकता 4 पानांचा. तर मी 8 पानांचं केलं होतं, त्यामुळं माझे 2 रोल तयार झाले. आता सुरुवातीला वरून दोन्ही साईडनी मी असं थोडंसं बेसनचं पीठ लावून घेते. जिथे पोकळीत दिसते तिथं पण बेसनचं पीठ लावून घेते. आता वरून लावलं काय होतं, वरचा पदर सुटत नाही त्यासाठी. आता छान असे एक रोल तयार झाला आहे. आता दुसरा पण रोल करून घेते. आता इथं पहिलंच मी पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे. आता 2 रोल झालेत, त्यामुळं वरून चाळणीमध्ये 2 रोल ठेवले आणि वरून झाकण ठेवून आता 15-20 मिनटं शिजायला ठेवते. 15-20 मिनटं झालेत आणि 15-20 मिनटांनी बघितलं तर छान असं आपल्या आळूची वडी शिजले बघू शकता. आता वरून हात लावून बघून पण तुम्हाला समजेल आणि हात लावून पण समजेल. आता फक्त एवढी वडी आहे ना, ती थंड व्हायला ठेवायची आणि मगच आहे तर ती कट करायला घ्यायची. आता आळूची वडी थंड झाली, छान झाली थंड. आता इकडं आहे ना, तर आता मी त्याचे काप करून घेते. आता मी कट केली तर बघू शकता त्याची पानं अजिबात निघाली. आळूची वडी गरमागरम कधीच कट करायला घ्यायची नाही, कारण अजिबात त्याचे लेयर्स वगैरे व्यवस्थित कट होत नाहीत. आता मी इकडं लेयर एकच कट केला, तर त्याला बघू शकता किती भारी छान पदर सुटलेत, लेयर सुटलेत. तर आता काय करते, सगळ्या आळूवड्या आहेत ना, तर त्या मी कट करून घेते. आता इकडे ते काहींना कच्ची खायला आवडते, काहींना तळून आवडते, काहींना फक्त फ्राय म्हणजे एकदम नॉर्मल तेल टाकून पळीभर त्या तेलामध्ये आवडते, असं असतं. तर आम्ही तळूनच घेतो. कधी आहे तर ते तव्यामध्ये भाकरी झाल्या ना की त्याच तव्यामध्ये आपलं 1 चमचा तेल टाकून आळूवड्या आहेत तर त्या तळून घेतो. आता इकडे बघू शकता की छान असं माझ्या आळूवड्या कट करून झाल्यात आणि मस्त असे लेयर्स त्याला सुटले. तर एकही लेयर त्याचं पान वगैरे अजिबात निघालं नाही. चला तेल गरम करत ठेवलं आहे मी. आता याच्यामध्ये आपण आळूवड्या आहेत ना त्या सोडून घेऊया. तर आळूवड्या तेलामध्ये सोडते आणि तेल एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढं तेल असेल तेवढंच आळूवड्या जेवढ्या बसतील ना तेवढंच सोडायच्या तेलामध्ये आणि जास्त हलवाहलवी करायची नाही. पहिले एक साईड 5 मिनटं चांगलं हे करून द्यायचं, भाजून द्यायचं, तळून द्यायचं सॉरी. आणि जेव्हा आपल्याला कलर चेंज झालेला असा वाटला की लगेच दुसरी साईड पलटी करायची. तसंच त्या जसं मी दाखवलं त्या पद्धतीने करायचं. आता सगळ्या माझ्या आळूच्या वड्या आहेत ना तर त्या याच्यामध्ये मी सोडल्यात सगळ्या, म्हणजे एक बॅच आहे तर ती सोडली आहे. छान असा कलर चेंज झाला 5 मिनटांनी की परत दुसरी साईड घेतली. आता दुसरी साईड पण छान कलर झाला की लगेच काढून घ्यायच्या. आणि याच्यामध्ये ना आळूवडीमध्ये कसलंच तेल वगैरे अजिबात राहत नाही. तर छान अशी पहिली बॅच माझी तयार झालेली आहे. आता या पद्धतीने मी पहिली बॅच तयार केली. आता आळूवडी तळली की त्याच्यामध्ये खाली छान असा पेपर ठेवायचा. माझ्याकडे थोडासा असा व्हाईट पेपर होता, त्याच्यावर ठेवलं जेणेकरून तेल आहे ते शोषलं जातं. तर दुसरी बॅच पण मी तळून घेतली नंतर. आता बघू शकता मस्त अशा आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. छान अशी लेयर सुटलेले आहेत. याला एकही आळूची वडी अशी रिकामी झाली किंवा पानं वगैरे निघाले त्याची अशी झालेली नाही. लेयर भरपूर सुटल्यात. तुम्ही 4 पानांची बनवू शकता, 5 पानांची पण बनवली तरी उत्तम होते. तर मी 4 पानांची बनवली आणि खूप मस्त झाली ही आळूवडी. मी सांगितली त्या प्रमाणात तुम्ही आळूवडी बनवा आणि जे इन्ग्रेडियंट वापरले ते वापरा. खूप छान अशा आपली आळूवडी होती. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.